राठोड एमपीएससी अकॅडमीचा नितीन जाधव राज्यामध्ये दुसरा, अविनाश राठोड यांना दुहेरी सन्मान. शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राठोड एमपीएससी अकॅडमीने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखत राज्यस्तरावर मानाचा तुरा मिळविला आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एमपीएससी निकालामध्ये राठोड एमपीएससी अकॅडमीचा विद्यार्थी नितीन जाधव यांनी सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ या पदासाठी राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नवचैतन्य निर्माण झाले आहे. राठोड एमपीएससी अकॅडमी ही गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असून सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या जोरावर राठोड एमपीएससी अकॅडमीने अनेक यशस्वी अधिकारी घडविले आहेत. राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवून अकॅडमीचा गौरव वाढविला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राठोड एमपीएससी अकॅडमीमध्ये गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा व पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी राठोड एमपीएससी अकॅडमीचे संचालक अविनाश राठोड यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिल्यास तेही राज्यस्तरावर यश मिळवू शकतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे नितीन जाधव होय. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये याच परंपरेमध्ये नितीन जाधव यांनी मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर राठोड एमपीएससी अकॅडमीच्या तब्बल 25 विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली आहे. दरम्यान शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत अविनाश राठोड यांना लोकमत नांदेड गौरव सोहळा 2026 मध्ये विशेष सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाल्याने हा सन्मान मिळाल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदान, स्पर्धा परीक्षांसाठी केलेले मार्गदर्शन आणि ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना दिलेली दिशा या कार्याची दखल घेऊन अविनाश राठोड यांना नाशिक येथे होणाऱ्या समारंभामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार आहे. या दुहेरी सन्मानामुळे राठोड एमपीएससी अकॅडमीचे नावलौकिक झाले असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन जाधव यांच्या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राठोड एमपीएससी अकॅडमीतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त करत ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची असल्याचे सांगितले. नमस्कार, मी अविनाश राठोड, संचालक राठोड एमपीएससी अकॅडमी नांदेड. आपली अकॅडमी गेल्या 11 वर्षापासून शांताई प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही अकॅडमी चालते आणि या अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी या एमपीएससी मधून यशस्वी झालेले आहेत. पण या वर्षीचा जो निकाल आहे, एमपीएससी मधून कंबाईनचा जो निकाल लागलाय त्याच्यामध्ये एएसओ पदी आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी नितीन जाधव हे पाकी तांड्याचा विद्यार्थी आहे. भोकर तालुक्यातल्या एक ग्रामीण भागातून आलेला, एक तांड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाने त्याची निवड झालेली आहे. तसेच त्याच्याच बरोबर पीएसआय पदी यावर्षी 3 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि 2023 मध्ये तब्बल 11 विद्यार्थी आपल्या अकॅडमीतून पीएसआय झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्या अकॅडमी मधला हा जो काही निकालाचा वाढता उच्चांक आहे तो दरवर्षी वाढतच चाललेला आहे. त्याच्या मागचे कारण की आपल्या अकॅडमीवरती विद्यार्थ्यांचा जो विश्वास आहे आणि आपली अकॅडमी गेल्या 11 वर्षापासून सातत्यानं निकाल देत आलेली आहे. त्यामुळं आपल्या अकॅडमीच्या कार्याचा गौरव म्हणून नांदेड लोकमत गौरव पुरस्काराने आपल्या अकॅडमीला सन्मानित करण्यात आलेली आहे. तसेच आता 11 एप्रिल रोजी नाशिक या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने देखील मला या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. हे माझ्या कार्याचा आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या कार्याचा गौरव म्हणून मला हे 2 पुरस्कार आपल्या अकॅडमीला जाहीर करण्यात आलेले आहेत 2026 मध्ये. ही खूप मोठी बाब आहे की एखाद्या खाजगी क्लासला एवढे मोठे पदाचे सन्मान भेटणं. कारण आपण जो काही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी चळवळ राबवतो की एकदाच फी भरा आणि नोकरी लागेपर्यंत क्लास करा, हे जे उपक्रम आहे आणि एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कितीही वेळ क्लास करण्याची परमिशन आपण देतो. त्यामुळे आपल्या अकॅडमीतून दरवर्षी 400, 500, 200 अशी विद्यार्थ्यांची निकाल सर्व परीक्षांमध्ये लागत असतात, सरळ सेवापासून तर एमपीएससी पर्यंत. हे यामागचं कारण आहे. तर मी आगामी काळातील विद्यार्थ्यांना असे आवाहन करतो की पालकांना देखील आवाहन करतो की आपल्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी पासून स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात करण्यास सांगावी. कारण कॉलेज डिग्री
करून प्रमाणपत्र मिळवण्यापेक्षा आपण डिग्रीच्या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून 18व्या वर्षापासून आपल्याला नोकरीच्या संधी मिळतात, तर आपण 21व्या वर्षापर्यंत आपण आपल्या हातामध्ये एखादं पद मिळवू शकतो. ही सर्वांनी याची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण वय गेल्यानंतर तयारी करून फायदा नाही, तर योग्य वेळीच तयारी करणं खूप गरजेचं असतं. म्हणून सर्व पालकांना परत आणि विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा मी आवाहन करतो की आपण वयाच्या कमीत कमी वयामध्ये जेवढ्या लवकर स्पर्धा परीक्षेची तयारी करू तेवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला यश मिळेल. आपल्या क्लासचं एक वैशिष्ट्य आहे की आपण विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे येतो, हे ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात, त्यांना मुळात बेसिक हा जो काही पाया आहे त्यांचा तो पक्का नसतो. म्हणून आपण पहिल्यांदा विद्यार्थ्यांचं पूर्णतः बेसिक कंप्लीट करून घेतो. बेसिक सोबत त्यांचं स्टेट बोर्डची सर्व पुस्तकांची तयारी करून घेतो. त्यानंतर प्रत्येक विषयांचं जो स्टार्टिंगचा पाया असतो तो पक्का पहिलं केल्यानंतर आपण त्यांना विषयांमध्ये जात असतो. त्या पद्धतीनं आपण दर आठवड्याला टेस्ट घेतो. त्यानंतर दर महिन्याला जेवढा काही आपण भाग शिकवलेला असतो त्याच्यावरती राऊंड टेस्ट होतात. त्यांचे मार्क त्यांच्या पालकांना कळवले जातात. त्याच्यामुळे विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांनी दररोज उपस्थिती या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे. मग महिन्यामध्ये किती दिवस त्यांनी क्लास केले नाही हे घरी रिपोर्ट कळवलं जातं. त्याच्यामुळे विद्यार्थी ॲब्सेंट राहत नाहीत. हे यामागची कारण आहेत. विद्यार्थ्यांमध्ये एक सातत्य लावणं हे आमचं क्लासचं काम आहे. याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी आपले पालकांबद्दल आदर पण राहतो आणि भीती पण राहते. आपण हे वेळोवेळी त्यांना रिपोर्ट घरच्यांना कळवल्यामुळं विद्यार्थी जास्त करून अभ्यास करतात आणि राऊंड टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जातात. त्यामुळे विद्यार्थी अजून जोमाने अभ्यास करतात. यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जास्त प्रमाणामध्ये येतात. आपली ही अकॅडमी जी आहे आयटीआ जवळ आयटीआ कॉलेजच्या समोर विसावा नगर रुबी हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी ही आपली अकॅडमी आहे. आपल्या अकॅडमीमध्ये निवासी व्यवस्था देखील आहे. मुलींसाठी राहण्याची, जेवणाची आणि अभ्यासिकेची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधली एक अशी अकॅडमी आहे की ज्या एकाच इमारतीच्या बाहेर जाण्याची गरज नाही. सर्व सुविधा एकाच इमारतीमध्ये, नोट्स आणि पुस्तकापासून देखील सुविधा तुम्हाला आपल्या एकाच इमारतीमध्ये मिळू शकते. तर सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपल्या अकॅडमीमध्ये एकदा व्हिजिट करावी. पर्सनल काही गायडन्स पाहिजे असेल तरी आपण येऊन आपल्या क्लासला भेटू शकता. आयटीआ कॉर्नर जवळ विसावा नगर या ठिकाणी ही आपली अकॅडमी आहे.